विधिमंडळामध्ये सत्ताधारी आणि अध्यक्ष चर्चेसाठी तयार नाही, तसं नाना पटोले यांनी म्हटलं. सत्ताधाऱ्यांचा तुमच्यावर राग आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली. तर बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देतो असं थेट आव्हान पटोले यांनी दिलं. मी आणि उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार आहोत असं पटोलेंनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षाला काल सांगितलं की तुम्ही एकदा चर्चा मार्कंडवाडीवरच लावा, पण सरकार लावणार नाही. तुमच्याबद्दलचा राग किती असेल ते काल मी त्यांच्या सत्तेच्या मस्तीमध्ये पाहत होतो. एक आमदार त्यांचा शपथ घेत असताना असा बोलला, असं म्हणावं लागतंय की मी निवडून आलो म्हणून, असं म्हणावं लागते. तर त्या आमदारांनी शपथ घेत असताना सांगितलं की मी निवडून आलो नाही म्हणून. अजूनही हे चिमटे घेऊन बघतात, खरंच आम्ही निवडून आलो का, हे यांची अवस्था अशी झालेली आहे. काही लोक येऊन गेले तिथं भाटासारखे बळबळून गेले की राजीनामे द्यावेत. बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोग यांचीच कठपुतली आहे. त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ. तातडीनं उत्तमराव, आम्ही खूप लोक आहोत राजीनामा द्यासाठी तयार, आणि जाऊ ना बॅलेटला पुढं. मी 1 लाख मतांना निवडून येणार होतो, माझं 208 वर आणून ठेवलं, माझे मत जसे चढवून टाकले. मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही पण आम्हालाही कळायला कारण नाही. जर तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे.